महाराज संघात अशा प्रकारचं वरिष्ठ असणारे आपले 108 अशा प्रकारचं मंत्र सुंदर अशा प्रकारचे आम्हाला सुंदर अशा प्रकारचं मार्गदर्शन करणारे किंवा आम्हाला महाराज सुंदर, कारण हा जो कार्यक्रम आहे मायबाप आज 5 वर्षापासून असा तो चालत आहे. कारण प्रत्येक महिन्याला अमावस्याला अशा प्रकारचा महाराज हा सोहळा प्रत्येक संस्थांच्या ठिकाणी होत असतो आणि आमचे सर्व या ठिकाणी संत भक्तगण या ठिकाणी महाराज हजारोच्या संख्येने जमतात आणि हाच कार्यक्रम आता असाच अशा प्रकारचा आमचे महान स्वीकारते पुजारी आमचे वासुदेव बापू या ठिकाणी पण अशा प्रकारचे आमच्या छोट्याशा कार्यक्रमाला हजर झाले. त्यामुळं त्यांना शेत माझा नमस्कार असो अशा प्रकारचं माय बापू आणि सर्व संत मंतांना माझ्या महाराज त्रिवार नमन करून अशा प्रकारचं थोडं मला जसं म्हणलं तसं अशा प्रकारचं महाराज आशीर्वचन अशा प्रकारचं म्हणून थोड्याचा बोलण्याचा प्रयत्न करतो. तर आता जो अशा प्रकारचा आपला कार्यक्रम चालू आहे आता आमच्या गिरी गुरुजींनी अशा प्रकारे सुंदर वाचन केलं आणि शेवटच्या क्षणामध्ये अशा प्रकारचं महाराज कार्यक्रमाच्या शेवटच्या क्षेत्रामध्ये आमचे कोलंबीकर अविनाश महाराज यांनी अशा प्रकारचं महाराज सुंदर सद्गुरूचं वर्णन केलं आणि खरं आहे अशा प्रकारचं माय बापू आपला संप्रदायच आहे अशा प्रकारचा महाराज. कारण सद्गुरु शिवाय अशा प्रकारचा महाराज जीवाचा उद्धार होत नाही किंवा सद्गुरूचं ज्ञान येणारा हाच परिपूर्ण आपला जो संप्रदाय आहे. आता आमच्या महाराजांनी सांगितलं की बाबा सद्गुरु चरण तीर्थप्राशन गुरु आज्ञा अवशिष्ट भोजन गुरु मृतीच्या अंतरी ध्यान गुरु मंत्रवदनी जपे सदा. अशा प्रकारचं महाराजांना आता सांगितलं आम्हाला की बा गुरु चरण तीर्थ प्राशन गुरुच्या चरणाच्या तीर्थामध्ये एवढी ताकद आहे महाराज की या पृथ्वीवर जेवढे तीर्थ अशा प्रकारचे आहेत महाराज त्या सर्व तीर्थाचं माहेर गुरुचरण तीर्थ आहे अशा प्रकारचं आलं का लक्षात. म्हणून महाराज गुरु चरण तीर्थ प्राचन गुरु आज्ञा उच्चिष्ट भोजन. आता गुरुचं उशिष्ट खाणं हे महाराज प्रसाद होय. आपण ताटात सेवन करतो ना महाराज याला प्रसाद म्हणून सेवन करतो आपण. बरोबर गुरु आज्ञा उच्चिष्ट भोजन जे आपले सद्गुरु महाराज आपल्याला उपदेश करतात ना ते खरं गोष्ट सेवन करण्याचं आपलं पात्र आहे अशा प्रकारचं. म्हणून महाराज म्हणत नाही एका ठिकाणी संतांचे उचिष्ट सावळून सारे माझी इच्छा पुरे करून घेते त्याच न्याय प्रमाण तुम्हा मला सद्गुरूचं उशिष्ट सेवन करण्याच्या पात्रतेला आपण गेलो पाहिजे. झालं का. आता पुढे सांगायचं अशा प्रकारचं महाराज पण आपल्या ठिकाणी एका ठिकाणी पळीमध्ये आलेलं आहे गुरु संतांचे निजगुज गुरु मंत्राचे निजबीज गुरुचे ध्याता चरणांबुज अनेक तीर्थ त्या ठाई. आले लक्षात महाराज. म्हणून गुरु चरण तीर्थापुढे सर्व तीर्थ गौण शपथ म्हणजे कमी आहे अशा प्रकारचं महाराज. आले लक्षात. आणि शेवटचा जो प्रश्न आहे गुरु मंत्रवदनी जपे सदा एवढा अशा प्रकारचं महाराज आपण हे चारही गोष्टी जर आपल्या जीवनामध्ये आपण अवलंब केल्या आणि ध्यानामध्ये जर आणल्या महाराज खरंच आपल्याला गुरुची कृपा होण्याकरता वेळ लागत नाही. म्हणून अशा प्रकारचं महाराज सदा सद्गुरूच्या नामावर अशा प्रकारचा आपण ठाम राहिलो पाहिजे.
सद्गुरु नामा वाचून गती नाही नाही त्रिजगती. देवता भक्तीची प्रसरती अधोगती चुकेना. अलग लक्षात येईल. कारण अनेक ठिकाणी आपण जर महाराज पूजा भजन अनेकाचं जर केलं महाराज त्या ठिकाणी तर आपल्या अधोगती चुकत नाही. अधोगती चुकवायची असेल तर आपल्याला एकच करावं लागणार आहे, सद्गुरूचं नाम स्मरण करावं लागणार आहे. सद्गुरूची सेवा, सद्गुरूची भक्ती किंवा सद्गुरू पूर्णपणे विश्वास ठेवून आपलं आपण जीवन कृतार्थ करावं. आणि हेच या पूर्ण अशा प्रकारचं महाराज आमच्या 5 वर्षापासून जे कार्यक्रम चालत आलेला आहे आमचा महाराज. आणि हेच गुरुसेवा, गुरुभक्तीच, गुरुनाम महाराज किती वरिष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं. हा एका ठिकाणी तुकाराम महाराजांवर प्रमाण दिलं बरं का महाराज. तुकामुळे सद्गुरु सेवा सकळ देवा वरिष्ठ. अलग लक्षात नाही. प्रत्येक साधू संतांना पुरावा देऊन सांगितलंय की सद्गुरूच्या सेवेपेक्षा दुसरी सेवा श्रेष्ठ नाही. नाही माय बापू, अलग लक्षात. आणि आमच्या परज्ञान भक्ताची शिकवण हीच अशा प्रकारची पूर्णपणे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आणि जे माझे मायबाप गुरु, जे गुरुभक्त आपल्या गुरुला शरण गेले असते, त्या गुरुवर पूर्ण विश्वास ठेवून, त्या नामावर पूर्ण विश्वास ठेवून आपलं जीवन आपण कृतार्थ करावं. हेच माझी सर्वांना नम्रतेची विनंती. आणि या ठिकाणी 2 शब्द सांगून मी सर्वांचा निरोप घेतो आणि या ठिकाणी थांबतो. सद्गुरु महाराज की. अशा प्रकारे तर आपल्याला सर्वांना एक संदेश दिलेला आहे. गुरुभक्ती सर्वश्रेष्ठ आहे. गुरु